डोंबिवलीच्या स्वागत यात्रेमध्ये मोठ्या संख्येमध्ये महिला सहभागी झालेत। विशेषतः पारंपरिक वेशभूषा करत या ठिकाणी जे रायडर्स असतील, त्याचबरोबर सायकल स्वार असतील, मोठ्या संख्येने ज्या महिला ज्या आहेत पारंपरिक वेशभूषेने या ठिकाणी सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता आपल्या बाईकवरती या ठिकाणी गुढी उभारत या ठिकाणी ज्या बाईक रायडर्स आहेत हे मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाले आहेत। विशेषतः ज्या पद्धतीने ही रॅलीची सुरुवात होते भागशाळा मैदान परिसरातून आणि त्या ठिकाणून या सगळ्या ज्या रायडर्स आहेत हे यांना मार्गदर्शन करत पुढे हे रायडर्स जे आहे आपली गाडी चालवत या ठिकाणी जाणार आहेत। त्याचबरोबर यांच्या पाठीमागं पाहिलं तर आपण महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये त्या ठिकाणी सायकल स्वार देखील दिसणार आहेत। आपल्यासोबत काही रायडर्स आहेत, आपण त्यांच्याशी बोलू घेऊया। काय सांगाल नेमकं आपल्या ज्या पद्धतीने आपण नेतृत्व करतात ते किंवा सगळ्या महिला एकत्र येतात ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठा उत्साह आपल्यामध्ये दिसून येतोय, काय नेमकं यावेळेला संकल्पना केली? नमस्कार, मी वर्षा भास्कर आणि सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आमचा सखी रायडर्स म्हणून ग्रुप आहे, एक 15-20 जणींचाच ग्रुप आहे आणि प्रत्येक वेळी आम्ही नवीन उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होत असतो। आजचा आमचा मानस असाच आहे की एकता आपण ठेवली पाहिजे आणि माझा एवढाच एक संदेश आहे की आताची जी मुलं आहेत त्यांनी ही परंपरा कायमस्वरूपी ठेवावी। एकंदरीत पाहिलं गेलं तर आपली संस्कृती आणि परंपरा जपावी अशा प्रकारचे संदेश केले। तुम्ही या रायडिंगमध्ये सहभागी झालात, किती वर्षापासून करतात आणि आजचा वेगळा उत्साह काय वाटतो नवीन वर्षात? मी हंसिनी पुरोहित। सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही ही जी परंपरा चालवत आलोय, दरवर्षीप्रमाणे आम्ही आजही इथे आहोत आणि दरवर्षी आमच्या सगळ्यांमध्ये एक वेगळा उत्साह असतो। यावर्षी सुद्धा तो उत्साह आमच्या सगळ्यांमध्ये आहे आणि आम्ही होप करतो की ही परंपरा आम्ही अजून वर्षानुवर्ष कायम ठेवावी। एकंदरीत पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीने आपली संस्कृती कुठेतरी पुढे जावी आणि नवीन पिढीला याची माहिती मिळावी यासाठी हे रायडर्स जे आहेत ते या ठिकाणी या पूर्ण स्वागत यात्रेच्या पुढे येताना आणि रायडिंग करत या ठिकाणी वेगळी मेसेज या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।